गेला तिकडे आम्ही जाताना रस्ता काही दिसत नव्हता. फायनली आम्ही 12 वाजता शिखर शिंगणापूरला पोचलो. मंदिराच्या आतमध्ये तिथे दर्शन घेतलो आणि नंतर दर्शन घेऊन तिथून परत निघालो. मग सगळ्यात पहिल्यांदा आमचं ठिकाण होतं दुसऱ्या दिवशी पंढरपूरला आम्ही घेतली होती रूम. तिथे सगळ्यांनी पटापट आवरलं आणि नंतर 4-5 वाजता पहाटे उठलो. मस्त अशी गावाकडची सुंदर पहाट. वा वा, काय वातावरण होतं मस्तच. तिकडून मग आवरून आम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो. विठ्ठलाला आवडीचं आणि रखुमाईला आवडते तुळशी पत्र आणि गुलाबाचं फूल घेतलं. दर्शन वगैरे घेतलं, पाया पडलो, बाहेर आलो आणि मम्मी पप्पा बघा आम्हाला तिथे एक माऊली भेटले. त्या माऊलींकडनं माझ्या पप्पांनी ध्वज घेतला, शेला घेतला, टोपी वगैरे घातली. आम्हाला हनुमानाचे पण दर्शन झाले. वगैरे पाहिले एवढी गर्दी होती. त्या गर्दीमध्ये सुद्धा आणि त्या गर्दीमध्ये सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून निघालो. गाडीत येऊन बसलो. काही लोकांची वाट बघत राहिलो. सागर असं कणिकडे घेतलं होतं, कापलं, सगळ्यांना कापून दिलं. बघा आमची रोजा किती छान असं थांबलो. तिथून निघालीच आमची गाडी पंक्चर झाली. गाडी पंक्चर झाल्यानंतर गाडी परत नीट करण्यासाठी टायर टाकायला गेले. आम्ही बसलो होतो. रस्त्याच्या कडेला सावली बघून एका झाडा आली. नंतर गाडीची वाट बघितली, गाडी आली. नंतर सगळेजण असे जमले होते. मग गाणी लावली, गाणी चालू होती. हे बघा आमची पूजा कशी नाचली. टोटो, माझी बहीण, सायली, गुड्डू सगळ्यांचा एन्जॉय चाललेला होता. आणि काही गाणे चालले तरी आमची सिंगर वगैरे शकतात कशी गाणी आपल्याला तर काही गाणी पाठवण्या सगळी गाणी आठवतच असतात. पण गाणी म्हणून थोडीशी नाच गाणी भंडारा उजळून वगैरे एक प्रदक्षिणा मारली. प्रदक्षिणा मारून थोडेसे फोटोशूट वगैरे तिथे केले आणि तिकडून नंतर आम्ही पोचलो माझ्या आवडीचं ठिकाण, ते म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ. तिथे पोचलो. सगळेजण मस्त असं दर्शन घेतलं. कधीही जावा वटवृक्ष तुम्ही बघू शकता. काही जण आपल्या मनात इच्छा असेल की वटवृक्षाला नाडा बांधून स्वामी, श्वासात तुमचा निवास, उपकार तुमचे स्वामी, बनतो